नमस्कार मंडळी. नेहमीप्रमाणे मी गणेश फुलमुरीकर. आपण पाहताय ज्ञान राधा क्रिएशन चॅनल. आपला भाग चाललाय त्यात कथा सरिता. आजच्या कथेचं नाव आहे ॲश. येस, ॲश. सकाळचे साधारण 10:15 झालेले होते. पटवर्धन आपल्या इन्स्पेक्टरच्या खुर्चीत बसून काही कागदपत्र अगदी गंभीरपणे तपासत होते. समोर एक युवती बसलेली होती. ती सारखी पटवर्धनांकडे अस्वस्थपणे बघत होती. तर तुम्ही 2 वर्षाचे स्टेटमेंट्स टोटल आणलेले आहेत. ती युवती म्हणली हो, आणि त्यावरनं सगळं सिद्ध व्हायला काही हरकत नाहीये. हे प्रकरण बरेच वर्ष चाललेलं आहे. तुम्ही FIR का नाही नोंदवून घेते? पटवर्धन म्हणले घाबरू नका, सगळं कायदेशीररित्याच होणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. FIR पण नोंदवतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण थोडंसं जरा संशयास्पद वाटतंय. शेवटी कसं आहे, कुठलाही गुन्हा दाखल झाल्यानंतर आमचा प्रयत्न नेहमी हा असतो की त्याचा छडा व्यवस्थित लागून गुन्हेगाराला शिक्षा व्हावी, कारण आपल्याकडं कायद्याचं राज्य चालतं. हां, तर FIR दाखल करण्याची घाई नाही एवढ्याच करता की आपलं पहिल्यापासून प्रयत्न हा असतो की कुठलाही गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि गुन्ह्याचा छडाही लावता आला पाहिजे. सत्य हे न्यायालयात व्यवस्थित मांडता आलं पाहिजे आणि सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. तर तुम्ही ज्या व्यक्तीविरुद्ध केस करत आहात त्या व्यक्तीला मी व्यवस्थित ओळखतो. हा, नो डाऊट. याच्या आधी त्या व्यक्तीवर एक केस झालेली होती, पण त्यातनं ती सही सलामत बाहेर पडली. त्या व्यक्तीनं स्वतःचं निर्दोषत्व 100% साबित केलं. त्यामुळं ती केस न्यायालयापर्यंत पोचली गेली नाही. असं परत होऊ नये म्हणून मी त्या व्यक्तीला फोन करून समक्ष बोलवून घेतो. आपण तिचं उत्तर ऐकू आणि मग आवश्यकता वाटल्यास FIR दाखल करू. मग तिला ताब्यात घेणे ते सगळे प्रोसेस होऊन जातील. असं म्हणत बोलता बोलता पटवर्धनांनी फोन लावला आणि ते कुठे पलीकडनं आवाज आला, हाय पॅट, आज सकाळी सकाळी माझी आठवण तुला झाली. तुला माहिती आहे ना, ही वेळ माझी पहाटेची असते. त्याच्यावर पटवर्धनांनी शांतपणे सांगितलं की मॅडम, तुमच्यावर खंडणी आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल होतोय. आता माझ्यासमोर कागदपत्र पडलेली आहेत, तक्रारदार माझ्यासमोर आहे. आपण चौकीवर येणार का गाडी पाठवू? अश्विनी थोडी गंभीर झाली की डायरेक्ट खंडणीचा आरोप. बस ठीक आहे साहेब, येते मी, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी आता निघालेच होते बाहेर, जाता जाता तुमच्या चौकीवर व्हिजिट देऊन जाते. असं म्हणत अश्विनीनं फोन ठेवला. इकडं पटवर्धनांनी विचारलं, मॅडम तुम्हाला काय चहा कॉफी काय सांगू का? त्या मॅडम याला 10-15 मिनटं वेळ लागेल, काही नाश्ता करायचा असेल तर तसंही सांगा, आपण मागवू. ती समोर खुर्चीत बसलेली व्यक्ती अस्वस्थपणे चुळबुळत म्हणली, नाही, कशाची आवश्यकता नाही, एक ग्लास पाणी द्या फक्त, मी वाट बघते, मी थांबते इथंच. 15-20 मिनिटाचा वेळ गेला आणि दरवाजात अश्विनी आली. तिनं तिच्या नेहमीच्या स्टाईलनं दरवाजातनंच विचारलं, हॅलो इन्स्पेक्टर, मी हजर आहे, बोला, माझ्यावर कुठले आरोप आहेत आणि का आणलंय मला बोलवलं इथं? पटवर्धनांनी बोलवलं असं, या बसा इथं. हे स्टेटमेंट्स बँकेची
या स्टेटमेंट्सनुसार तुम्हाला दरमहा विशिष्ट रक्कम तुमच्या खात्यात तुमच्या नावावर ट्रान्सफर केली जाते आणि सदरची रक्कम ब्लॅकमेलिंगची असून ती खंडणी स्वरूपात गोळा केली जाते असं या मॅडमचं म्हणणं आहे. अश्विनीनं कागदपत्र उचलली, शांतपणे पाहिली, वरचं नाव वाचलं आणि खरा खरा हसत चुकली. रेक्टिफाय मी मिस्टर पटवर्धन. ब्लॅकमेलिंग आणि खंडणीची रक्कम किती आहे? महिना 3,000 रुपये. अहो, हे जे सँडल्स घातलेत ना मी, ते 45,000चे आहेत. हे बघा, हे नेल पॉलिश केवढ्याचं असेल? पटवर्धन म्हणले असेल 8-10 हजाराचं. राईट, 10 हजाराचंच आहे, पण 10,000 US आहे. इंडियन करन्सीमध्ये माझं आजचं उत्पन्न म्हणलं तर मी किती इन्कम टॅक्स भरते त्याचे RT रिटर्न्स माझ्या CA कडनं पाठवून देऊ का तुम्हाला? आणि तुम्ही 3,000 रुपये खंडणीचं माझ्यावर ठेवताय. कोणाचा? द प्रीतम यांना मी लुटतीये. कुणी नोंदवली? या मिसेस काजल, त्यांच्या मिसेस आहेत, त्यांनी नोंदवली. ओ हो, काजल मॅडम, हाऊ स्वीट. आपण पहिल्यांदाच भेटतोय नाही का? काय वाटतंय तुम्हाला? मी तुमच्या नवऱ्याकडनं 3,000 रुपये दरमहा का घेते? की तुमचा नवरा दरमहा 3,000 रुपये मला का देतो याची चौकशी तुम्ही एकदा नवऱ्याकडे करायला पाहिजे होते ना. माझ्या माहितीनुसार तुमचा नवरा या देशातील 100 श्रीमंतांपैकी एक आहे. अशी व्यक्ती हॉटेलमध्ये चहा पिल्यानंतर देखील टिप म्हणून 3-4 हजार रुपये टाकत असेल. एम आय राईट? सो मिसेस काजल, हे बँक स्टेटमेंट तुम्ही 1 वर्षाचं 1 का 2 वर्षाचं आणलंय. मला वाटतं प्रीतम, मी चुकत नसेल तर गेली 12 वर्ष देतोय दरमहा मला पैसे. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? वन सेक इफ आय एम नॉट रॉंग, प्रीतमच्या तुमच्या लग्नाला 8 वर्ष झालीत. 8 वर्षात नवऱ्याला ओळखलं नाहीत? विचार तरी करा ना, की जर समजा हे सगळे तुमचे आरोप मी खोडून काढल्यानंतर बाहेर पडल्यावर हे पटवर्धन आणि तुमच्यावर मी जर मानहानीचा दावा लावला, याला काय, याची शर्ट पॅन्ट देखील सहकारीच आहे, त्याला लुटणार काय मी, याच्याकडनं घेणार काय दावा लावून? बूट आणि हातातली काठी देखील गव्हर्नमेंटची आहे, ती देखील याची स्वतःची नाहीये. पण तुमचं तसं नाहीये. दिलीप अँड कंपनी, टॅक्स कन्सल्टंट अँड CA, तुमचे अकाउंट्स तेच बघतात ना. दर महिन्याचे तुमचे इन्कम्स एकत्र करून 12 महिन्याचं काय इन्कम टॅक्स भरतात आणि इन्कम टॅक्स किती आणि कसा वाचवला जातो. इट्स नन ऑफ युअर बिझनेस, काजल ओरडली. तुमच्यावर मी FIR दाखल करायला आले, ती FIR दाखल करूनच जाणार आणि तुम्ही असे किती जणांना लुटताय याची मी माहिती काढणार आहे. मी कोर्टाला विनंती करणार आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरता SIT नेमावी किंवा CBI कडे हा प्रकरण द्यावं. गुड, माझी काहीच हरकत नाही. तशी माझे दिल्लीत मित्र कमी आहेत, 4 मित्र तिकडचे वाढतील, आवडेल मला, काही प्रॉब्लेम नाही. बोलता बोलता अश्विनीनं तिचा फोन काढला आणि विचारलं, मिस्टर पटवर्धन,
ज्या अकाउंटमधनं हे पैसे काढले गेलेले त्या अकाउंटचा होल्डर जो कोणी आहे, या जॉईंट आहे तो मेन होल्डर जो कोणी आहे त्याला विचारावं असं वाटलं नाही, पैसे त्यांनी माझ्या खात्यावर का ट्रान्सफर केले ते तुम्हाला? नाही, आमचा एक पोलीस गेला आहे, पण ते कुठंतरी मीटिंगमध्ये असल्यामुळे तो त्यांच्या केबिन बाहेरच थांबला आहे. ते मीटिंग संपली की तो सांगेल त्यांना आणि घेऊन येईल. पटवर्धन साहेब, हाच फरक तुमच्यात आणि माझ्यात पडतो. त्यानं फोन काढला, शांतपणे फोन जोडला, हे केला. तसं पर्सनल नंबर्स तुमच्याकडं असण्याची त्याची शक्यता नाही, एवढा मोठा उद्योगपती म्हणला. हाय प्रीत, तिकडून आवाज आला. हॅलो ॲश, आज कसं काय फोन केला?